सालेक्सा निवडणूक मतयंत्र चर्चा, मशीन उघडल्याच्या आरोपाने खळबळ, नागरिकांचा तहसील कार्यालयात ठिय्या। सालेक्सा गोंदिया नगरपंचायत निवडणुकीचे मतदान नुकतेच पार पडले असून इतर मागासवर्गीयांच्या ओबीसी आरक्षणावरून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मतमोजणीची तारीख 21 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे। अशा संवेदनशील काळात सालेक्सा नगरपंचायत क्षेत्रात मतदानासाठी वापरलेल्या यंत्रांच्या ईव्हीएम सुरक्षिततेबद्दल मोठी चर्चा आणि खळबळ उडाली आहे। स्थानिक नागरिकांमध्ये अशी बातमी पसरली आहे की निवडणूक निर्णय अधिकारी किंवा त्यांच्या कर्मचाऱ्यांनी मतमोजणीस विलंब असताना यंत्रे बंद आहेत की सुरू म्हणजे कार्यान्वित हे तपासण्यासाठी कथितरित्या यंत्राला हात लावून तपासणी केली। या घटनेमुळे निवडणूक प्रक्रियेच्या निष्पक्षतेबद्दल गंभीर संभ्रम निर्माण झाला असून मतदारांच्या लोकशाही प्रक्रियेच्या आरोग्यावर या कृतीमुळे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे। या चर्चेने संतप्त झालेल्या हजारो नागरिकांनी आणि विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी तातडीने तहसील कार्यालयावर धाव घेतली। त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांशी तीव्र चर्चा केली आणि प्रक्रियेत गडबड होत असल्याचा थेट आरोप केला। मतदारांच्या आणि नेत्यांच्या मते मतदान पूर्ण झाल्यावर ही यंत्रे पूर्णपणे सीलबंद अवस्थेत स्ट्रॉंग रूम मतपेट्या ठेवण्याची खोलीमध्ये सुरक्षित ठेवणे नियमानुसार बंधनकारक आहे। मतमोजणीची तारीख पुढे ढकलण्यात आली असतानाही अशा प्रकारे यंत्राला हात लावणे हे लोकशाही प्रक्रियेवरील विश्वास डळमळीत करणारे असून ही कृती लोकशाही आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले। वाढता तणाव आणि नागरिकांचा तीव्र रोष लक्षात घेऊन निवडणूक निर्णय अधिकारी यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे। अधिकाऱ्यांनी गडबडीचे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत। त्यांनी स्पष्ट केले की सर्व यंत्रे नियमानुसार सीलबंद असून ती स्ट्रॉंग रूममध्ये पूर्णपणे सुरक्षित आहेत। केवळ काही यंत्रांमध्ये तांत्रिक बिघाड, यंत्रातील दोष होता की नाही हे पाहण्यासाठी नियमानुसार तपासणी केली असावी। या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची छेडछाड झालेली नाही। प्रशासनाकडून निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक ठेवली जाईल असे आश्वासनही त्यांनी दिले। मात्र नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या संभ्रमाबाबत योग्य चौकशी केली जाईल आणि लवकरच अधिकृत माहिती जाहीर केली जाईल असेही त्यांनी नमूद केले। या घटनेमुळे सालेक्सा नगरपंचायत निवडणुकीच्या निकालापूर्वीच मतदानासाठी वापरलेल्या यंत्रांच्या सुरक्षिततेचा मुद्दा चर्चेचा विषय ठरला आहे। काय आहे सालेक्सातील सर्व समस्या जे आपण या ठिकाणी जमा झालेला आहोत? असं आहे की काल जे मतमोजणी निवडणूक झालेली आहे, मतदान झालेले आहे, याच्यामध्ये सर्व जे मतदान केंद्र होते त्याच्यामध्ये मतदान संपल्यानंतर 5:30 वाजेच्यानंतर सर्व एजंट्स आणि उमेदवार यांच्या उपस्थितीत सर्व मशीने सील्स करण्यात आली, ज्याच्यामध्ये सर्वांची स्वाक्षरी होती आणि ऑन ऑफ स्विच तेव्हा पण सुद्धा तपासणी करण्यात आली। पण आमच्या असा लक्षात आला, काही जणांनी आम्हाला सांगितले की स्ट्रॉंग रूम तहसील कार्यालय येथे आहे, त्याच्यामध्ये ठेवण्यापूर्वी सदर सर्व मशीन्सचे सील ओपन करण्यात आलेले आहे। कारण सांगितण्यात आले का की आम्हाला वरचा आदेश आहे, पण आम्ही तर जे वरचे आदेश बघितले तर तो आदेश स्ट्रॉंग रूमचा नव्हता, ते आदेश त्या मतदान केंद्राचा होता। आमची ह्याच्यावर तक्रार आहे की याच्यावर जे रिटर्निंग ऑफिसर्स आहे यांनी याच्यावर आपला खुलासा करावा। किती ईव्हीएम मशीन्स खोलण्यात आल्या असे काही? आमच्या माहितीप्रमाणे सर्व ईव्हीएम मशीन्सला असे सील्स ब्रेक करण्यात आलेले आहे। जर असे असल्यास तर स्ट्रॉंग रूम्सचे जे CCTV फुटेज आहे आणि या भागाचे सर्व CCTV फुटेज आहे आणि जे सर्व कर्मचारी होते जे पोलिंगमध्ये समाविष्ट होते ते सर्वांना याते बोलविण्यात यावे आणि त्यांचे पण सुद्धा जे बोलण्यात यांनी याच्यावर लक्ष ठेवावे। सदर विषयावर आपण अधिकाऱ्यांसोबत बोलले असता त्यांचे काय उडवाउडीचे प्रश्न आले? हो, और एक बात यह है कि मैं भी मतदान केंद्र में काम कर चुका हूँ। वहाँ जो एजेंट रहते हैं बूथ पर, वो एजेंट के सामने मशीन सील की जाती है और फिर स्ट्रॉन्ग रूम में जमा की जाती है। लेकिन जो आज कल की घटना घटी कि इन्होंने 17 मशीनों को सील तोड़ के हम मशीन बटन चेक कर रहे करके बोल रहे हैं, ऐसा होता नहीं क्योंकि मशीन वहीं बंद हो जाती है। कहाँ? जहाँ मतदान केंद्र रहता है उसी पे होता है। फिर यानी ये मेरा तो आरोप है इनके ऊपर, ये भारतीय जनता पार्टी के दबाव में काम कर रहे हैं और उनकी हार को देखते हुए इनने ये कारनामा किया है। अभी आप साथ में खड़े हैं, आपके सहयोगी पक्ष के लोगों ने आरोप लगाए प्रशासन पर, इस पर आप क्या कहेंगे? ये जो सारी प्रक्रिया है सारी एकदम लोकतंत्र का गला घोटने वाली है। यदि ये चीज़ हुई है तो संबंधित अधिकारियों पे, कर्मचारियों पे तुरंत शासन ने निलंबन की कार्रवाई करना चाहिए और यदि ऐसा हुआ है, छेड़छाड़ किसी प्रकार की हुई है, तो इलेक्शन को रद्द करके फिर से मतदान लोगों का लेना चाहिए। 21 तारीख को चुनाव निर्णय आने वाले, इस पर आप क्या कहेंगे?
इस पे ही मैं बोलूँगा कि जिस प्रकार की अभी जो हरकत हुई है रात में, तो इस चीज़ का कहीं किसी प्रकार से कोई सेफ साइड तो दिख नहीं रहा है। आगे भी इस प्रकार की कोई हरकत हो, इस बात की शक्यता नकारते नहीं आती, तो तुरंत पेटियां खोल के तुरंत रिजल्ट निकाला जाना चाहिए। प्रतिनिधी बरं ठीक आहे, तुमच्या मला शंका उपस्थित होणं 100% बरोबर आहे. तुमचा मी मेसेज 100% झालं असं. तुमचं म्हणणं मला 100% मान्य, मी डिनाय करत नाही. शंका उपस्थित होणार, मी जर असं उमेदवार माझ्या मनातही सेम शंका आलेली असते. आज तुमचे प्रतिनिधी उपस्थित होते, तुमचं म्हणणं आहे, तुम्हाला वाटतं की आम्ही मशीन उघडून आम्ही तुमच्या अपरोक्ष काहीतरी छेडछाड केली. तर मला तुम्हाला सांगायचं, आता तुम्हाला बोलू दे तुमचा, मला तुम्हाला सांगायचं, मशीन उघडली, व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे, तुमचं म्हणणं की आपला विश्वास नाही आहे, पण मला सांगा, माझं काम मी सांगतो. व्हिडिओ ओपन केलं, स्विच ऑफ आहे की नाही चेक केलं, पुन्हा लावलं आणि अजून एक तुम्हाला असं वाटतं की छेडछाड केलेली आहे. तर जे काही CU मध्ये जे रेकॉर्डिंग आहे, वोट्सचं रेकॉर्डिंग, तुमच्या तिथे प्रतिनिधी उपस्थित होते, प्रत्येकाला VM3 म्हणजे मतांचा हिशोब तुमच्याकडे झाले, तेवढे स्त्री पुरुष किती लोकांनी मतदान केलं त्यांना दिलंय, त्याची एक कॉपी आमच्याकडे आहे, जी आता माझ्याकडे आहे. आणि तुम्हाला असं वाटतं की आम्ही त्यात कमी जास्त काही केलं असेल किंवा काही केलं असेल. DU ओपन केलेलं नाही आहे, तिथं बटन्स असतात ते ओपन केलेलं नाही आहे. CU ओपन केलं आहे, स्विच ऑन स्विच ऑफ चेक केलेलं आहे. फक्त ते चेक केलं म्हणजे कॅरी केसचा मागचा जो हे असतो कप्पा असतो, तो कप्पा उघडलाय, बघितलंय, तो परत लावलाय आणि तो जो ऍड्रेस टॅग तुम्ही लावलाय समोर तुमच्या, त्याच ऍड्रेस टॅगने सील केलाय. दुसरी गोष्ट अजून एक, जर तुम्हाला शंका वाटत असेल, तुम्हाला मी आता तुमच्या हातात देखील हा मतांचा तो हिशोब आहे माझ्याकडे. आता मतदान क्रमांक 1 ह्याची डायरी असते. नहीं वो सब मालूम है मैडम, बगैर उम्मीदवार के मशीन बोलने का अधिकार